नमस्कार, मी सौ मैथिली. माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत यम्मी पनीर रेसिपी. ही माझी ओन रेसिपी आहे. पाव किलो पनीर स्वच्छ धुवून त्याचे चौकोनी तुकडे मी इथे करून घेतलेत. इथे 1 चमचा धणे पावडर, जिरे पावडर 1 चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर आपण वापरणार आहोत. 3 ते 4 चमचे दही, 3 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदूळाचं पीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण पनीर मॅरिनेट करण्यासाठी वापरणार आहोत. बेसन, तांदूळ, पीठ, आलं लसूण पेस्ट आणि सर्व मसाले एकत्र करून छान मिक्स करून ते सगळ्या पनीरच्या तुकड्यांना मसाला लागेल याची काळजी घेऊन आता आपण हे लावून घेतलेत. आता हे सगळ्या पनीरचे पीसेस आहेत ते मॅरिनेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये 3 ते 4 तास ठेवणार आहोत. पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला डिशमधले सगळे मसाले लागणार आहेत. इथे मी 2 चमचे कश्मीरी चिली पावडर घेतली आहे. त्याने रंग छान येतो व ती तिखटही जास्त नसते. 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा धण्याची पावडर, 1 चमचा जिऱ्याची पावडर, थोडीशी कोथिंबीर धुवून स्वच्छ बारीक चिरून, 1 तमालपत्र, 3 ते 4 लवंगा, तसंच 3 ते 4 हिरवे वेलदोडे, 4-5 दालचिनीचे छोटे तुकडे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आहे. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे किसून घेतले. तुम्हाला हवे तर तुम्ही मिक्सरवर पेस्ट करून घेऊ शकता. तसंच ताजी असल्यामुळे कालच केली असल्यामुळे मी 4 चमचे इथे मोठे चमचे टमॅटोची प्युरी घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 4 टमॅटो किसून त्याची पेस्ट करून घेऊ शकता. त्यामुळे त्याच्यामध्ये सालं पण येत नाही. आपल्याला इथे 3 चमचे तेल, 2 चमचे साजूक तूप, तसंच अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मध आणि थोडीशी कसुरी मेथी वापरायची आहे. तुम्ही तेलात कुठलंही मोहरीचं किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता, पण मोहरीचं घेतलं तर त्याचा पूर्ण वास जाऊस्तपर्यंत ते गरम करायला लागतं. इथे मी साधं शेंगदाणा तेल रिफाईंड घेतलेलं आहे. 3-4 चमचे तेल गरम केलेल्या कढईत घालून आता 2 चमचे साजूक तूप घालून ते विरघळलं की त्याच्यामध्ये ओवा आणि जिरे आपण तळून घेणार आहोत. मंद गॅसवरच हे सगळं करायचं आहे. ते तळले जात आहेत तोच आपण डिशमधले सगळे खडे मसाले त्याच्यात घालणार आहोत. 1 बादल फूल मी याच्यात घातलेलं आहे आणि वेलदोडा नेहमी थोडासा ठेचून म्हणजे कुटून घालायचा आहे. त्यामुळे स्वाद आणि फ्लेवर दोन्हीही खूप छान येतात. आता आपण जो किसून घेतलेला कांदा आहे तो ह्याच्यामध्ये घालणार आहोत. किसल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे आपल्याला तो मंद गॅसवर 7 ते 8 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्यामुळे जसं आपण बिर्याणीला तो तळून घेतो, तळल्यावर त्याचा ब्राउनिश रंग होतो तसा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत. मिठामुळे तो लवकर शिजायला मदत होते आणि असा ब्राऊन रंगावर होईस्तोवर आता आपण हा कांदा मंद गॅसवर 7-8 मिनिट तळून घेणार आहोत. जवळजवळ 7 ते 8 मिनिट परतल्यानंतर कांद्याचा पांढरा रंग जाऊन पूर्णपणे तो गुलाबी, काळसर गुलाबी असा झाला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तरी पण अजून त्यानं तेल सोडलेलं नाही, त्यामुळे आपण अजून 2 ते 3 मिनिट तो छान परतणार आहोत. गॅसवर मी कढलं ठेवून त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पनीरचे तुकडे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे पनीरला आपण जे मॅरिनेट करून ठेवलं आहे सगळीकडे मसाला अगदी छान तऱ्हेने लागलेला आहे. व्यवस्थितपणे ते मुरला आहे तो मसाला त्या पनीरमध्ये. तर आता आपण हे तुकडे तळून घेऊया. सर्व पनीरचे पीसेस आपण शॅलो फ्राय करून घेतले. कांदा छान गुलाबी रंगावर परतला आहे. आता आपण टमॅटोची प्युरी त्याच्यात टाकणार आहोत. जर तुम्ही कच्चा टमॅटो किसून घेतला असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण कच्चेपणाचा वास जाऊस्तपर्यंत आणि तो परतायला लागेल. इथे मला थोडा वेळ कमी लागते कारण
मी प्युरी घातली आहे, त्यामुळे त्याच्यात आधीच टमॅटो शिजला गेलेला आहे. तर आता कांदा आणि टमॅटो एकत्र ही पेस्ट आहे ती परत तेल सोडूस्तपर्यंत मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या रेसिपींना वेळ लागतो, पेशन्स ठेवावे लागतात. जवळजवळ हे नुसता कांदा आणि कांदा टमॅटोची पेस्ट हे सगळं मिळून मला परतायला जवळजवळ 10 मिनटं लागलेली आहेत. छान परतलेल्या कांदा टमॅटोच्या पेस्टमध्ये आपण आता लाल चिली पावडर, धण्याची आणि जिऱ्याची पूड, काळी मिरीची पूड घालून परत थोड्या वेळ तो परतणार आहोत. इथे मी आता 1 चमचा मध त्याच्यामध्ये घातलेला आहे. मधामुळे त्याला एक छान टेस्ट येते. तसंच इथे मी थोडंसं सेंधव मीठ अर्धा चमचा घातलेलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला लक्षात ठेवायचं आहे, मीठ घालताना थोडं कमी घालायचं आहे. मिठामुळे पण, काळ्या मिठामुळे पण याची टेस्ट खूप छान बनते. ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही तयार आहे. आता ह्याच्यात 2 ते 3 चमचे आपण कसुरी मेथी घालणार आहोत. त्यामुळे तिला खूप छान फ्लेवर तर येतोच, पण तिची टेस्ट पण खूपच सुंदर बनते. आता ह्याच्यामध्ये 2 कप आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. हे मी मॅरिनेशनचं उरलेलं पीठ आहे, त्याच्यातच पाणी घातल्यामुळे त्याचा असा रंग आला आहे. तसंच इथे 2 चमचे आपण मोठे चमचे बेसनाचं भाजलेलं पीठ त्याला घालणार आहे. त्यामुळे त्याला दाटपणा येतो. आता जर तुम्हाला पोळी किंवा नानबरोबर ही खायची असेल भाजी, तर तुम्ही ती दाट ठेवा. भाताबरोबर खायची असेल तर परत तिच्यात एक थोडंसं अर्धा कप पाणी, अर्धा मग पाणी ॲड करून त्याच्यावर झाकण शिजायला ठेवायचं आहे. त्या ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे घालून परत 2 मिनटं मी ती शिजवून घेतली आहे. ग्रेव्हीला खूप छान कलर आला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आपली यम्मी पनीर डिश नावाप्रमाणेच खरोखर यम्मी झाली आहे. तुमच्याकडे जर मोझरेला चीज असेल तर ते, नाही तर अन्य चीज असेल ते तुम्ही किसून ह्याच्यावर घालू शकता. थोडी धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून तिला चीज आणि कोथिंबीरी सगळं गार्निश करू शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर मला नक्की कळवा. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत आपण लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर आनंदित राहा, सुरक्षित राहा. बाय बाय. धन्यवाद.